नमस्कार. सविताज किचनमध्ये आपले स्वागत आहे. आज मी बनवत आहे गरमागरम थालीपीठ, तेही घरातीलच पिठांपासून व घरातीलच भाज्यांपासून. मिक्स भाज्यांचे व मिक्स पिठांचे थालीपीठ थंडीमध्ये खाण्यासाठी अतिशय उपयुक्त असते. ते आपण दह्यासोबत व सॉससोबत खाऊ शकतो. मुलंही अतिशय आवडीने हे खातात व त्यांनाही ही रेसिपी खूप आवडते. तर चला आपण सुरुवात करूया आपल्या रेसिपीला. त्यासाठी मी इथे चिरलेली मेथी, कोथिंबीर, कांदा घेतला आहे व सर्व मिक्स पिठं घेतली आहेत. ज्वारी, बाजरी, तांदूळ, बेसन, गव्हाचे पीठ, आलं, मिरची, लसूण व कोथिंबीरची पेस्ट, धणे, जिरे, ओवा आणि हळद. प्रथम मी बाजरीचे एक मोठी वाटी पीठ घेतले आहे. त्यातच मी आता एक छोटी वाटी ज्वारीचे पीठ, अर्धी वाटी तांदळाचे पीठ, अर्धी वाटी चण्याचे पीठ व अर्धी वाटी गव्हाचे पीठ घालून घेत आहे. हे सर्व पिठं आपण आधी मिक्स करून घेऊया. त्यात आता मी 1 चमचा हळद घालून घेत आहे व त्यातच मी 2 चमचे धणाजिरा पावडर घालून घेत आहे. धणाजिरा पावडर घालून झाल्यावर यात आपण थोडेसे जिरे घालून घेऊया. जिरे अगदी थोडे घालायचे आहे कारण पावडरही आपण घातलेली आहे. तर आता जिरे घालून घेतले आहेत. आता त्यातच मी थोडासा ओवा घालून घेत आहे. ओव्याने थालीपीठाला चवही सुंदर येते व आपल्या डायजेशनसाठी व ते चांगले असते. आता हे सर्व साहित्य आपण मिक्स करून घेऊया. हे सर्व चांगले मिक्स झाले की आपण त्यामध्ये ॲड करणार आहोत आपल्या भाज्या. आता हे माझे चांगले मिक्स करून झाले आहे. आता मी यात टाकते लसूण, मिरची व कोथिंबीर, जिरे यांची पेस्ट. आपल्या आवडीप्रमाणे घालावी. वरून मीठ घालून घेतले आहे. चवीप्रमाणे मीठ घालून घ्यावे पिठाच्या प्रमाणात. आता त्यात चिरलेली मेथी, चिरलेला पालक व चिरलेली कोथिंबीर घालून घेऊया. आपल्याकडे अजून काही भाज्या असतील तर त्याही आपण यात घालू शकतो. कांदा मात्र यात भरपूर घालावा. बारीक चिरून भरपूर कांदा मी यात घातला आहे. आता हे सर्व साहित्य मिक्स करून घेऊया. हे सर्व साहित्य मिक्स झाले की त्या पाण्यातच भाज्यांच्या व कांद्याच्या पाण्यात आधी त्यांना चांगले मॉइश्चर येते. मग अगदी थोडे थोडे पाणी घालून आपण हे पीठ मळून घेणार आहोत. आपण भाकरीची पीठ मळतो त्याचप्रमाणे हे पीठ मळायचे आहे. पण भाकरीच्या पिठापेक्षा थोडेसे सैल हे पीठ मळावे कारण ही थालीपीठं आपल्याला थापून करायची असतात. तर बघा अशा प्रकारे मी हे पीठ मळून घेतले आहे. ते अगदी योग्य प्रमाणात सैल ठेवले आहे. आता आपण थालीपीठं करायला घेऊया. त्यासाठी पोळपाटावर मी एक कपडा ओला करून घेतला आहे व त्या कपड्याला परत एकदा पाणी लावून घेतले आहे. आता आपण एक गोळा घेऊन त्या कपड्यावर ठेवूया व त्याला थापून घेऊया. हे थालीपीठं थापताना त्याला थोडे थोडे हाताला पाणी लावून थापावे म्हणजे ते अगदी व्यवस्थित थापले जाते. नंतर त्यात अशा प्रकारे होल करून घ्यावे. त्यामुळे आपल्याला त्यात तेल सोडता येते व चांगले खरपूस भाजता येतात. आता हा कपडा उचलून असाच आपण तव्यावर पालथा घालणार आहोत व थालीपीठ त्याच्यावर घालून घेणार आहोत. कपडा अलगद काढून घ्यायचा आहे व आपण जे होल केले होते त्यामध्ये आता आपण तेल घालून घेणार आहोत. व थालीपीठाच्या कडेनेही तेल घालून घेऊया व अगदी 2 मिनटासाठी यावर झाकण ठेवून देऊया. आता आपले थालीपीठ वाफवून झाले आहे. आता आपण ते पलटी करून घेऊया व गॅस आता मोठा करूया कारण आता थालीपीठं आपल्याला चांगली खरपूस शेकून घ्यायची आहे. आता मी त्यावर थोडे तूप लावून घेत आहे. तूप लावल्याने आपल्या थालीपीठांची चव अजून वाढते आणि थंडीमध्ये तूप, तेल खाणे अगदी योग्य आहे. काहीही त्याने आपल्याला शरीराला अपाय होत नाही. बघा अशा प्रकारे हे खरपूस भाजून घ्यायचे आहे. गरमागरम थालीपीठ दह्यासोबत खाण्यासाठी तयार आहेत. आता तुम्हीही अशा प्रकारे बनवा, खा आणि मला सांगा की तुम्हाला रेसिपी कशी वाटली. आवडली असल्यास चॅनलला शेअर, लाईक व सबस्क्राईब करा व एन्जॉय करा गरमागरम थालीपीठ.